नवी मुंबई के वासी सेक्टर 9 में अलबेला और नैवेद्य नामक दो निर्माणाधीन इमारतों को लेकर बीजेपी और शिवसेना के बीच सियासी टकराव एक बार फिर गर्मा गया है। मामला अर्बन रिन्यूअल स्कीम, टाउन प्लानिंग नियमों और कथित तौर पर दी गई फायर एनओसी को लेकर है। इन दोनों इमारतों का निर्माण शिवसेना जिला प्रमुख किशोर पाटकर के वार्ड में हो रहा है। इस मुद्दे को हाल ही में महानगर पालिका की महासभा में नगर सेवक भरत नखाती ने भी उठाया था। आज जनता दरबार में मामला सामने आने के बाद वन मंत्री गणेश नाइक ने इसे लेकर अधिकारियों को कड़ा निर्देश दिया। वन मंत्री गणेश नाइक ने दावा किया कि दोनों इमारतों के निर्माण में टाउन प्लानिंग नियमों का उल्लंघन हुआ है। उन्होंने एक अग्निशमन अधिकारी के हवाले से यह भी आरोप लगाया कि राजनीतिक दबाव में नियमों के खिलाफ जाकर दोनों इमारतों को फायर एनओसी प्रदान की गई। गणेश नाइक ने मुख्य अभियंता और अतिक्रमण उपायुक्त को सितंबर तक इन इमारतों को तोड़ने और संबंधित कार्रवाई करने के निर्देश दिए हैं। सकाळी सुनील पवार साहेब अतिरिक्त आयुक्त आणि दुसरे अतिरिक्त राहुलजी गेटे इथं असताना मी माननीय महापौरांच्या समोरच त्यांना आठवण करून दिली। वाशी सेक्टर 9 मध्ये नैवेद्य आणि अलबेला या दोन बिल्डिंगना ADTP त्याचं नाव काय त्यांचं केकांच्या सांगण्यानुसार फायरचे असिस्टंट ऑफिसर त्यांनी फायर एनओसी दिली होती। नंतर ज्या वेळेला सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर फायर ऑफिसरवर कारवाई होणार होती, तर त्यावेळेला फायर ऑफिसरने सांगितलं की हे केकान यांच्या सांगण्यानुसार आणि एका कुठेतरी राजकारणाच्या दमबाजी केल्यानुसार मी दिल्या होत्या आणि त्यांनी तशा प्रकारची सभागृहात काय घडत तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्यांनी इन शॉर्टमध्ये केकान यांनी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी केल्या, त्याच्यावर दोषारोप ठेवून महासभेने त्यांना इथून त्यांची रवानगी त्याच्या मूळ खात्यात करा आणि मूळ खात्यात करताना त्यांनी केलेला इथला पराक्रम हा खात्याला कळवा अशा प्रकारचा ठराव केला। आता अजून तो त्यांनी जागा सोडलेली नाही। त्यात परवाच्या सभेमध्ये एक सदस्य बोलले केकांवर कारवाई केली, काय झालं? तो अभय जाधववर कारवाई केली, काय झालं? म्हणजे एक प्रकारचं डिवचनाचं काम केलं। आता मी सांगतो, मी जर का त्या ठिकाणी फायर एनओसी काढली असेल, विड्रॉ केली असेल, तर त्या दोन्ही इमारती बेकायदेशीर ठरतात। मी राहुल गेटेंना सांगितलेले आता जून 5 ते 5 सप्टेंबरपर्यंत कुठल्याही अनधिकृत बांधकामातल्या लोकांना बाहेर काढायचं नसतं, तोडायचं नसतं, परंतु 5 सप्टेंबरच्या नंतर ह्या दोन्ही बिल्डिंगी खाली करून त्या बिल्डिंगी तोडण्याच्या बाबतीमध्ये कारवाई करा अशा प्रकारचे मी जबाबदार म्हणून इथला लोकप्रतिनिधी नवी मुंबईचा आणि राज्याचा मंत्री म्हणून मी निर्देश दिलेले आहेत। पुढच्या येणाऱ्या महासभेमध्ये केकांच्याच माध्यमातून आणि ह्या जाधव फायर ऑफिसर माध्यमातून काही कॉलनीच्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचे खोटे ॲफिडेविट घेतले गेले किंवा आमची ना हरकत आहे, परंतु त्यांनी ज्याला समजल्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त महापौरांना पत्र दिलेले की ह्या जे ॲफिडेविट हे आमचे नाही, ते बोगस आहेत। सबब भरत नखाते येत्या महासभेमध्ये त्या सेक्टर 9 मधल्या ज्या सोसायट्यांचे बोगस ॲफिडेविट केलेले त्याच्याविषयी प्रश्न मांडल्यानंतर त्याची इन्क्वायरीच करा अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी माननीय महापौरांना मी सांगितले। पोलीस केस दाखल करा, ते कोण अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, राजकारणी आहेत, त्यांचे चेहरे समाजासमोर येऊ द्यात। याबाबत मी आता सुनील पवार साहेब अतिरिक्त आयुक्त आहेत, राहुल गेटेसुद्धा अतिरिक्त, त्यांना सांगितलेले की या जो ADTP केकांच्या बाबतीमध्ये तुम्ही अहवाल पाठवा राज्य शासनाला की यांनी इतक्या प्रकारची कर्तव्याच्या बाहेर जाऊन कामं केलेली आहेत। सबब महासभेने याला इथून काढण्यास हकलच शब्द असतात, म्हणजे आपण त्याची रवानगी त्याच्या मूळ खात्याला करा। मूळ खात्याला रवानगी करताना त्यांनी ते काय पाप केले हे पण त्या ठिकाणी अधोरेखित करा, म्हणजे तिथे डिपार्टमेंटल इन्क्वायरी त्याची सुरू राहील। अभय जाधव यांनी सुद्धा त्याच गोष्टी केल्यात।
याच्यावरसुद्धा ठपका ठेवून गरज पडली त्याला सस्पेंड करा आणि जर तशा प्रकारचं गंभीर असेल तर महानगरपालिकेचा तो अधिकारी आहे त्याला सेवेतून मुक्त करा. बाब अशी आहे की काही गोष्टी न बोलता करायच्या असतात, ते न बोलता करतात ना, तर न बोलता आम्ही करू म्हणजे कायदेशीर करू. हे जी मी बोललो आहे ह्या बिल्डिंगी तोडल्याच जातील. कारण त्या ठिकाणी एखाद्या खालच्या तालुका कोर्टाने जर एखादी इमारत तोडण्याचे जर आदेश दिले आणि ते आदेश त्याला राहुल गेटे उपायुक्त अतिक्रमण असताना त्यांनी वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला आदेशित केले होते तोडा. त्यावेळेला कोणीतरी तात्पुरती स्थगिती म्हणून त्या ठिकाणी स्थगिती दिली गेली. कायदेशीररित्या कुठल्याही न्यायालयाने घेतलेला निर्णय पंतप्रधानसुद्धा नाही थांबवू शकत. ते थांबवायचं असेल तर न्यायालयाच्याच माध्यमातून ते त्या ठिकाणी थांबवलं जातं. जर खालच्या कोर्टाने गेला, सेशन कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाची फुल बेंच आहे, परंतु अशा प्रकारचा पॉलिटिशियन लोकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा अधिकार नाही आहे, हे मी गांभीर्याने बोलतो. आणि म्हणून अशा प्रकारची मस्तीमध्ये काम केलेले आहेत ना. मी मगाशी बोललो चोर के चोर ऊपर से सिरजोर. काय बोलतात, काय केलं, तोंड घशी पडले. केकांच्या प्रकरणावर, अभय जाधवच्या प्रकरणावर तोंड घशी आम्ही नाही पाडणार, तुम्ही आपोआप स्वतःहून पडाल. रीडेवलपमेंट और बढ़ती एफएसआई को लेकर भी वन मंत्री गणेश नाइक ने कड़ा रुख अपनाया. उन्होंने कहा कि नई मुंबई में तेजी से हो रहे रीडेवलपमेंट और अनलिमिटेड एफएसआई की अनुमति से शहर के बुनियादी संसाधनों पर दबाव बढ़ रहा है. इसी वजह से महानगरपालिका ने महासभा में इम्पैक्ट असेसमेंट प्रस्ताव लाया. यह जरूरी है, इसलिए कंसल्टेंट नियुक्त करने के निर्देश दिए गए हैं. वन मंत्री ने यूडीसीपीआर पर दिए गए शिवसेना जिला प्रमुख किशोर पाटकर के बयान पर भी निशाना साधा. गणेश नाइक ने कहा कि सीएम देवेंद्र फडणवीस ने जो यूडीसीपीआर बनाया था वह सही था, लेकिन बाद में एकनाथ शिंदे के नगर विकास मंत्रालय ने उसमें बदलाव कर दिया. वन मंत्री ने कहा कि अब सवाल नई मुंबई के सिर्फ 2 इमारतों का नहीं, बल्कि नई मुंबई में रीडेवलपमेंट, एफएसआई और अर्बन रिन्यूअल योजना के दुरुपयोग और शहर को बर्बाद करने को लेकर चल रही मानसिकता का है. लेकिन हम यह नहीं होने देंगे. इसलिए जब तक इम्पैक्ट असेसमेंट रिपोर्ट नहीं आती तब तक वाशी में निर्माणाधीन 3 बिल्डिंग टावरों का काम रोकने के निर्देश दिए गए हैं. ठराव क्रमांक 74 मध्ये असं ठरलं की नव्या मुंबईचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट पूर्ण तपासून झाल्याशिवाय, त्याचा अहवाल आल्याशिवाय कुठल्याही प्रकारची कारवाई कोणी सीसी मागितली त्यांच्यावर त्याला देऊ नये. म्हणजे कुठल्या वादग्रस्त असलेल्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी महासभेने ठरवलं की एखादी संस्था अशी शोधून काढा की या नवी मुंबईच्या ह्या क्षेत्रफळावर किती लोकवस्ती राहू शकेल, ते पण सुसज्ज असलेल्या नागरिक म्हणून त्या ठिकाणी त्यांना वावरता येईल. आता त्याच्यानंतर तो 75 नंबरचा ठराव होता, त्याच्यामध्ये फार धमाल केली होती काही लोकांनी. म्हणजे ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे त्या वस्तीकरता तो कायदा आलेला आहे. त्या कायद्याचं नाव काय म्हटलेलं आहे, URS. आता URS ह्या जर नको त्या ठिकाणच्या कॉलनीतल्या लोकांना तो वापरला दिला तर ज्या ठिकाणी खरी गरज आहे URS त्या ठिकाणी FS शिल्लक राहणार नाही. म्हणून त्या दिवशीच्या त्या ठरावामध्ये सागर नाईकांनी समारोप करताना जे म्हटलं की या बाबतीमध्ये अंतिम अहवाल इम्पॅक्ट असेसमेंटचा येत नाही तोपर्यंत जे रिडेव्हलपमेंट आहे ते चालू ठेवा, जी युनिफाईड DCR. परंतु याच्यामध्ये जर कोणी जर URS कॉलनीमध्ये घुसवायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तो द्यायचा नाही, अशा प्रकारचा निर्णयच महासभेने घेतलेला आहे. म्हणजे याच्या पुढे ज्या कुठल्या कॉलन्यांमध्ये URS स्कीम घुसवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना त्या ठिकाणी महासभेची अंतिम निर्णय झाल्याशिवाय त्या ठिकाणी परवानगी CC देण्यात येऊ नये अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आता काही लोक काय बोलले त्या सभेमध्ये की कोणतरी असं म्हणतो की कोट्या शहाण्यांनी हा युनिफाईड DCR आणलेला आहे. येस, नो डाऊट आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणला आहे, परंतु फडणवीसांनी बनवलं होता गणपती
यांनी बनवलेला मारुती. ज्या पद्धतीनं या शहराच्या विकासाबाबत हव्यास करून, म्हणजे पैशाचाच हव्यास जी प्रक्रिया चालली, त्यांना असं वाटत असेल की हम सब कुछ करेंगे, नहीं करने देंगे हम. हा गणेश नाईक आहे. आणि तोपर्यंत हे जे 3-4 टावर चालत त्याचं बांधकाम थांबवा. काय बोलो मी? बांधकाम थांबवा. चोर के चोर और ऊपर से शिरजोर. मी ओपन चॅलेंज दिलेलं आहे की गणेश नाईकच्या नावावर जर 1 इंच त्या ठिकाणी अतिक्रमण असेल तोडून टाका. भाजपच्या कुठल्या अधिकाऱ्याचं किंवा पदाधिकारी असेल तोडून टाका. परंतु स्वतःच्या हव्यासापायी महापालिकेची यंत्रणा, प्रशासक यंत्रणा राबवणाऱ्या लोकांना आम्ही नाही सोडणार. बीजेपी और शिवसेना के बीच बढ़ता यह विवाद आने वाली महानगरपालिका महासभा में और भी गर्माने के आसार हैं. नए प्रस्तावों के साथ नई मुंबई का राजनीतिक तापमान भी बढ़ना तय है. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.